महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयोजित राज्यव्यापी ऑनलाईन पाठांमध्ये या मराठीच्या तासिकेमध्ये मी श्रीमती निलिमा चौधरी आणि माझी मैत्रिणी श्रीमती रेखा गायकवाड आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. आजचा सुविचार: व्यायामामुळे बुद्धी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यायामाचं आपल्या जीवनामध्ये फार महत्व आहे. व्यायामामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता वाढते. तुम्ही बघा, जर मोबाईलला चार्जिंगच केलं नाही तर मोबाईल फोन चालेल का? तसंच शरीराला, मनाला, डोक्याला रिचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज 30 मिनिटांचा व्यायाम तुम्ही केलाच पाहिजे. तो आवश्यकच आहे. आता व्यायाम म्हणजे काय? तर शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी, शरीर मजबूत बनवण्यासाठी, बल वाढवण्यासाठी ज्या क्रिया केल्या जातात त्यांना व्यायाम असे म्हणतात. मग यामध्ये कशाचा अंतर्भाव होतो? तर मैदानी खेळ, चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे, दोरीवरच्या उड्या मारणे, जोर बैठका मारणे, वजन उचलणे, पायऱ्या चढणे उचलणे आणि योगासन अशा अनेक व्यायाम प्रकारांचा अंतर्भाव यामध्ये होत असतो. त्यापैकी आपण मल्लखांब याविषयी आपण जाणून घेऊया की मल्लखांबावर कसा शरीराला आणि मनाला सुद्धा व्यायाम होतो. शरीराचे बाह्य अवयव तसेच आंतरिंद्रिय सुद्धा यामुळे कसे मजबूत आणि सशक्त राहतात याविषयी आपण जाणून घेऊया. या खेळाविषयी आपण जाणून घेऊया. मल्लखांब म्हणजे काय त्याविषयी आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. आता मल्लखांब म्हणजे काय? तर हा भारतीय, विशेषतः मराठी मातीमधील खेळ आहे. मल्लखांब हा व्यायाम प्रकार असून साथीदारांच्या शिवाय खेळता येतो. म्हणजे गरज नाहीये की 10-12 जण एकत्र झाले पाहिजे आणि मगच आपल्याला ह्या मल्लखांबाचा सराव करता येईल. हा कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार सुद्धा आहे. कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा क्रीडा प्रकार म्हणजे मल्लखांब होय. म्हणजे बघा, याला अशा खूप साऱ्या फापट पसारायची गरज नसते की खूप मोठं क्रीडांगणच पाहिजे की काहीतरी ठराविक आपला पोशाखच पाहिजे, असं काहीही गरज नाही. आता मल्लखांब हा शब्द मल्ल म्हणजे कोण? कुस्तीगीर, कुस्ती खेळणारा जो कुस्तीगीर, आणि खांब या शब्दापासून तो बनला आहे. आणि कुस्त्यांचा सराव करण्यासाठी या खेळाची निर्मिती झाली. म्हणजे कुस्ती या खेळामध्ये जर आपल्याला कौशल्य प्राप्त करून घ्यायचं असेल, त्याचे डावपेच आपल्याला शिकायचे असतील तर त्याला पूरक असा हा मल्लखांबाचा सराव आहे. कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवण्याच्या उद्देशाने मल्ल म्हणजे कोण? कुस्तीगीर विशिष्ट लाकडी खांबावर अनेक कसरतीचे प्रकार करत असतात आणि म्हणून त्याला नाव पडलं मल्लखांब. आता या मल्लखांबाचे जनक कोण? ह्या मल्लखांबाचे आद्य गुरु कोण? तर बाळंभट दादा देवधर हे या मल्लखांबाचे जनक आहेत. कुस्तीगीराच्या अंगी ताकद, चपळता, लवचिकपणा आणि डावपेचात्मक सफाई इत्यादी गुणांच्या वाढीबरोबरच त्यांचा दमही वाढावा या उद्देशाने बाळंभट दादा देवधर यांनी मल्लखांबावरील निरनिराळे कसरतीचे आणि उड्यांचे प्रकार तयार केले. कोणाला आद्यगुरु म्हणतात? तर बाळंभट दादा देवधर यांना मल्लखांबाचे आद्यगुरु असं म्हटलं जातं. आपण बघितलं मगाशी की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे या मल्लखांब खेळाचे वर्णन केले जाते. आणि आता तर केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा या मल्लखांबाच्या साहाय्याने सराव केला जातो. आणि या खेळाची मुहूर्तमेढ बाळंभटांनी नाशिक जिल्ह्यात केली आणि त्यात त्यांना मल्लखांबाचे आद्यगुरु म्हणून संबोधले आहे. आणि असं म्हणतात की निफाड तालुक्यात कोठुरी येथे बाळंभटांनी मल्लखांबाचा सराव केला होता. याची एक कथा आहे, ती कथा आपण ऐकूया. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये सुमारे 19व्या शतकाच्या सुरुवातीला मराठी राज्य अतिशय निकराने ब्रिटिशांच्या साम्राज्याला तोंड देण्याचा प्रयत्न करत होते. तसंच पानिपतात झालेल्या पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करत होतं. पण फुटीचं राजकारण, राजकीय आणि सामाजिक अस्थिरता, अंतर्गत वाद
आणि यातच पेशव्यांपुढे आणि पुन्हा एक मोठं आव्हान येऊन उभं राहिलं होतं. हे आव्हान कोणाकडून आलं होतं माहिती का? हैदराबादच्या निजामाकडून. हैदराबादच्या निजामाकडे 2 बलदंड पहलवान होते, अली आणि गुलाब. अनेक राज्यांमधून विजय मिळवल्यामुळे हे दोन्ही पहलवान यांचा आत्मविश्वास फारच वाढला होता आणि त्या जोरावर त्यांनी पेशव्यांच्या भर दरबारात त्यांना कुस्ती करता आव्हान दिलं. आता पेशव्यांच्या दरबारामध्ये 52 पहलवान होते, पण अली आणि गुलाब यांना सामोरं जाण्याची हिंमत एकानेही दाखवली नाही. अत्यंत कठीण असा प्रसंग पुढे उभा राहिला. एकीकडे पेशव्यांच्या आबरूचा प्रश्न, तर दुसरीकडे दरबारातील 52 पहलवानांपैकी एकही हिमतीने पुढे यायला तयार नाही. हे पाहून साधारण 17-18 वर्षाच्या वयाचे बाळंबट देवधर पुढे आले. ते पेशव्यांकडे भिक्षुकी करत असत. अली आणि गुलाब यांचे आव्हान त्यांनी स्वीकारले आणि तयारी करता काही अवधी मागितला. काही काळ त्यांनी मागून घेतला आणि नाशिकच्या जवळ कोठुरी हे त्यांचं गाव आहे. त्या गावी ते गेले आणि त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले आणि मग वणी गडावर जाऊन त्यांनी सप्तशृंगीची आराधना सुरू केली. त्यांची प्रामाणिक आणि कठोर अशी तपश्चर्या पाहून देवीने असा आशीर्वाद दिला की प्रत्यक्ष रामभक्त हनुमान बाळंभट्टांना कुस्तीचे धडे देतील. हनुमानाने दृष्टांत देऊन बाळंभट्टांना एका लाकडाच्या खांबावर कुस्तीचे डाव शिकवले. मागितलेली मुदत संपण्या अगोदरच बाळंभट पुन्हा पुण्याला आले आणि आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, ताकदीने बलाढ्य अशा अलीला आपल्या कुस्तीतील गुणांनी धूळ चारली. बाळंभट्टांचे हे कुस्तीचे डावपेच पाहून गुलाब पहलवान तर पळूनच गेला. मग बाळंभट देवधर ज्या लाकडी खांबावर सराव करत होते त्याला मल्लखांब असे नाव देण्यात आले. मल्ल म्हणजे कुस्तीगीर आणि खांब ज्याच्यावर सराव करतात तो खांब. आणि अशी या मल्लखांब या व्यायाम प्रकाराची सुरुवात झाली. म्हणजे पहलवानांनी आपल्या साथीदारांच्या अनुपस्थितीत, की साथीदार नसताना ज्या लाकडी खांबावर सराव करायचा असतो त्याला मल्लखांब असे म्हणतात. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या मल्लखांबाचे आकार आणि प्रकार अनेक आहेत, पण सर्वसामान्यपणे प्रचलित असलेला साधा मल्लखांब हा 2 ते 2.5 मीटर उंचीचा असतो. शिसवी अथवा सागवानी लाकडाचा आणि वरच्या बाजूला निमुळता होत जाणारा असतो. अंग, मान आणि बोंड असे त्याचे 3 भाग असतात. बाजूच्या चित्रामध्ये बघा तुम्हाला दिसतोय तो मल्लखांब बघा, चौकोनामध्ये दिसतोय तो. तर तो खाली बघा पसरट आहे आणि वर असा निमुळता होत जातो आणि तो मुलगा बसलाय ना त्याच्या खाली असा वरती गोल गोल असा भाग असतो त्याला बोंड असे म्हणतात. आपण प्रत्येक अंगाचा त्याचा विचार करूया की हे चित्र बघा, हा आकार जर तुम्ही बघितला तर हा आकार एखाद्या शरीरासारखा वाटतो बघा. म्हणजे हे शरीराचं धड आणि ही मान आणि हा वरचा जो भाग आहे हे आपलं डोकं, अशा प्रकारे ह्या मल्लखांबाचा आकार असतो. आणि त्या मल्लखांबाच्या बुंध्यापासून म्हणजे जिथे तो पुरलेला असतो त्या बुंध्यापासून ते मानेपर्यंतचा जो निमुळता होत भाग जातो त्याला अंग असे म्हणतात. आणि या भागाचा घेर बुंध्यापाशी म्हणजे खाली 55 ते 60 सेंटीमीटर असतो आणि मध्ये तो 45 सेंटीमीटर असतो. तर मानेजवळ वरच्या बाजूला तो 25 ते 30 सेंटीमीटर असतो. आणि हा मल्लखांब गुळगुळीत राहावा यासाठी तो घट्ट पकडता यावा, घसरू नये म्हणून त्याला एरंडेल तेलाचा वापर त्याच्यासाठी करत असतात. पुढे आपण बघूया की मान. मगाशी आपण बघितलं अंग, हा जो भाग आहे त्याला अंग म्हणतात आणि ही जी वरती हा भाग दिसतोय याला मान असे म्हणतात. आणि त्याच 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचा जो बारीक भाग असतो, निमुळता असलेला सरळ भाग, त्याला मान असे म्हणतात. तो असा सरळ आहे बघा, तो कसा निमुळता होत गेलेला नाहीये. जसं आपण शरीराचा भाग बघितला तर हा खाली याचा घेर जास्त आहे आणि हळूहळू तो कमी होत गेलेला आहे, पण हा मानेचा भाग मात्र सरळ आहे, त्याला मान असे म्हणतात. नंतर पुढचा वरचा जो भाग आहे मल्लखांबाच्या सर्वात वरचा गोलाकृती जो भाग आहे त्याला बोंड असे म्हणतात आणि त्याची उंची असते 5 ते 7 सेंटीमीटर आणि घेर असतो 10 ते 15 सेंटीमीटर. आणि याची मल्लखांबाची उंची जमिनीच्या वर 2 ते 2.5 मीटर असते आणि तो जमिनीखाली
1 ते 1.5 मीटर पुरावा लागतो, म्हणजे खाली पुरावा लागतो की जेणेकरून तो घट्ट राहील आणि त्याच्यावर सराव करताना तो पडण्याचा वगैरे संभव राहणार नाही. आता मल्लखांबाचे सुद्धा प्रकार आहेत. त्यापैकी आपण 3 प्रकार बघूया की सध्या जे प्रचलित आहे. पहिला आहे पुरलेला मल्लखांब. सुमारे 8 फूट उंचीचा सरळ सोट गुरगुळीत आणि वर निमुळता होत जाणारा हा मल्लखांब हा मूळ प्रकार आहे. त्याला पुरलेला मल्लखांब असे म्हणतात. इथे बघा तुमच्या लक्षात आलं असेल की ते जमिनीमध्ये तो पुरलेला आहे. जमिनीच्या आत मगाशी आपण बघितलं की सुमारे तो 2 फूट गाडलेला असतो आणि त्याच्या जमिनीवरील भागाचा आकारही ह्या मनुष्य देहाप्रमाणे वर गोल डोके, मग अरुंद मान आणि मग खाली भक्कम शरीर असाच असतो. हा मल्लखांब जेव्हा पुरला जातो तेव्हा त्या खळग्यामध्ये विटा, चुना, वाळू असे पदार्थ टाकतात आणि त्याच्या तळच्या अंगाला डांबराचा असा जाड लेप लावला जातो की जेणेकरून, कारण तो लाकडाचा असतो ना आणि लाकडाला वाळवी लागणं चा संभव असतो आणि म्हणून वाळवी लागू नये म्हणून त्याच्यासाठी डांबराचा जाड लेप लावला जातो. आणि मल्लखांबाजवळची जमीन मऊ करतात, कारण कसरतपटू त्याच्यावर कसरत करत असताना आणि जेव्हा खाली उडी मारतात तेव्हा त्यांना लागू नये म्हणून तो सहज त्याच्यावर उतरू शकतो. आता मात्र तुमच्या शाळांमध्ये जर मल्लखांब असेल तर खाली त्याच्या तुमच्या शाळेमध्ये बघा गाद्या असतात, त्या गाद्या तिथे टाकल्या जातात. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेन, त्यात कळेलच तुम्हाला की कशा प्रकारे खाली गाद्या ठेवलेल्या असतात. त्यानंतर टांगता मल्लखांब हा दुसरा प्रकार आहे की हा हलता प्रकार आहे. हा जमिनीपासून ठराविक अंतरावर टांगलेला असतो आणि म्हणून याला टांगता मल्लखांब असे म्हणतात. साधारण 1.5 ते 2 मीटर उंचीचा लहान आकाराचा हा मल्लखांब छतापासून दोरीने टांगला जातो. त्यानंतर पुढचा आहे बघा दोरीचा किंवा रोप मल्लखांब. छताला अडकवून खाली लोंबत असलेल्या सुती दोरखंडाचा वापर या मल्लखांबासारखा केला जातो आणि हा दोर किती लांब असतो? 20 फूट लांब असतो. या सुताच्या दोराला नवार पट्टीचे आवरण केलेले असते, त्यामुळे दोरावर पकड करणे सोपे जाते. पूर्वी मात्र दोराऐवजी वेताचा वापर होत असे. तुम्ही सर्कशीत सुद्धा उड्या मारताना बघितलं असेल बघा. आताशा सर्कस येत नाही, पण टीव्हीवर वगैरे सर्कस बघितली असेल तर या दोऱ्याच्या साहाय्याने बघा कितीतरी चमत्कृतीजन्य प्रकार आपण बघत असतो. त्यानंतर हे चित्र बघा, हे तुम्हाला म्हणजे जसं मुलं या मल्लखांबामध्ये प्रवीण आहेत तशा मुली सुद्धा काही मागे नाही आहेत. त्याचेच हे छोटेसे व्हिडिओ आहेत बघा. इकडे मुलगा सराव करतोय आणि इकडे मुलगी सराव करत आहे. तर अशा प्रकारे मुली पण काही मागे नाहीयेत. तर मल्लखांबावरील कौशल्याचे 16 प्रकारात वर्गीकरण केले आहे. अडी, टेढी, बंगाली, दसरंग, फिरकी, सुई दोरा, वेल, उतरती, झाप, फरारे, आसने, आरोहण, उड्या, ताजवे, सलाम्या आणि चमत्कृतीजन्य कामे. आपण आता या प्रत्येक प्रकाराची थोडक्यात माहिती बघूया आणि जी उपलब्ध चित्र आहेत ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर त्यापैकी अडी आणि ही जी माहिती आहे ना ती मी गुगल वरूनच शोधली आहे. तर हेमंत भाऊ पये हे एक क्रीडा शिक्षक आहे, त्यांनी अतिशय सुंदररित्या या संपूर्ण मल्लखांबाची माहिती दिलेली आहे. तीच माहिती मी आज तुमच्या बरोबर शेअर करत आहे. तर अडी मल्लखांबाच्या कसरतीचा प्राथमिक प्रकार आहे. म्हणजे मल्लखांबावर विविध प्रकारे पकड घेऊन शरीर उलटे करून, मगाशी तुम्ही व्हिडिओ बघितला कसा तो मुलगा शरीर उलट करत होता आणि कसा तो कसरती करत होता. तर ते शरीर उलटे करून पोट मल्लखांबाच्या बाजूला येईल अशा पद्धतीने दोन्ही पायांनी मल्लखांबास विळखा घालण्याच्या क्रियेला अडी घालणे असे म्हणतात. आणि मग या आढ्यांमधून पुन्हा जमिनीवर उतरण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि असे की जवळजवळ 90च्या वर प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये मुख्य प्रकार साधी अडी, खांदा अडी, कान पकड आणि याच्यामुळे काय होतं तर पायाचे स्नायू बळकट होतात. याच्या सरावामुळे पायाचे स्नायू बळकट होतात.
पुढचा प्रकार आहे बघा तेढी. तेढीची चित्र उपलब्ध होती बघा, की मल्लखांब विविध प्रकारे पकडायचा आणि शरीर उलटं करून मल्लखांबाकडे पाठ करून एका विशिष्ट पद्धतीने मल्लखांबाला विळखा घालण्याच्या प्रक्रियेला तेढी घालणे असे म्हणतात. तेढीनंतर अडी घालून नंतर मल्लखांबावरून खाली उतरतात. आणि या उड्यांमुळे मग काय फायदा होतो बघा, तर पोटामधील स्नायू मगाशी आपण सुरुवातीलाच जेव्हा बघितलं होतं तेव्हा, की मल्लखांबामुळे केवळ बाह्य स्नायूंना व्यायाम होतो असं नाही, तर आपल्या आंतरिंद्रियांना सुद्धा आपल्या अंतर्गत जे स्नायू वगैरे आहेत त्यांना सुद्धा त्याने व्यायाम होतो. तर या उड्यांमुळे पोटातील स्नायू, दंड, बगल या ठिकाणांच्या स्नायूंना व्यायाम होतो. आणि याचे सुद्धा प्रकार आहेत. साधी तेढी, बगलेची तेढी, एक हाती तेढी असे वेगवेगळे प्रकार सुद्धा या तेढीचे आहेत. त्यानंतर आहे बगली. बगली म्हणजे बगल, आपला खांदा बगल म्हणतो ना आपण, ती बगल. मल्लखांब बगलेत निरनिराळ्या तऱ्हांनी पकडून तेढी मारण्यास बगली असे म्हणतात. त्यानंतर आहे दसरंग. दसरंग हा इथे पण चित्र दिलेत बघा बाजूला, की मल्लखांबावरून न उतरता अडी, तेढी, बगली यासारखे प्रकार दोन्ही बाजूंनी उठून सतत करत राहणे याला दसरंग असे म्हणतात. याला दसरंग असं नाव का पडलंय, तर दस्त म्हणजे कोपराच्या पुढचा हात. या शब्दाचा अपभ्रंश तो झालाय, की दस्त रंगच्या ऐवजी दसरंग. आणि ज्या अडीचा आणि तेढीचा दसरंग त्याचप्रमाणे त्याचे नाव असते. उदाहरणार्थ साधा दसरंग, एक हाती दसरंग अशा प्रकारे त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे फिरकी. फिरकी म्हणजे तुम्ही बघितलं, फिरकी म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर काय आलं, फिरकी म्हटल्यानंतर गोल गोल फिरते ती फिरकी, हो की नाही. तसंच मग या मल्लखांबावर दसरंग करत असताना हाताची आणि पायाची पकड कायम ठेवून वरचेवर शरीर फिरवून एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर जाण्याच्या क्रियेला फिरकी असे म्हणतात. आणि फिरक्यांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. या चित्रावरून तुमच्या लक्षात आलं असेल, की कशा प्रकारे त्यांनी मल्लखांब पकडलेला आहे आणि तो गोल गोल फिरतो आहे. नंतर सुई दोरा. आता सुई दोरा म्हणजे सुईमध्ये ज्याप्रमाणे दोरा होतात त्याप्रमाणे हाताने मल्लखांब पकडायच्या आणि दोन हातातील जागेतून पाय पुढे घालून पलटी मारून पाय काढून घेणे याला सुई दोरा फिरणे असे म्हणतात. आणि याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्यानंतर पुढचा प्रकार आहे वेल. जशी झाडाला एखा वेल लपेटलेली असते की नाही, तसं खांबाला जणू काही तो लपेटलेला आहे बघा. हाताच्या आणि पायाच्या विशिष्ट पकडीच्या साहाय्याने आणि त्या पकडी सतत सतत बदलत राहून हळूहळू वर चढणे या क्रियेला वेल असे म्हणतात. म्हणजे झाडावर जे वेल जशी नागमोडी चढत जाते त्याचप्रमाणे खेळाडू मल्लखांबावर चढत जातो. मग याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. साधीचा वेल, मुरडीचा वेल याप्रमाणे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर उतरती. उतरती ही वेलाच्या विरुद्ध पद्धतीची हालचाल आहे. वेल आपण बघितलं आधी, की वेल ती चढणार होती आणि उतरती म्हणजे वेलाप्रमाणेच तो पकडी बदलत या क्रियेमध्ये मल्लखांबपट्टू खाली घसरत घसरत येतो. आणि मग त्याच्यावरून सुद्धा त्याचे साधी उतरती, बगलीची उतरती असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर पुढचा आहे झाप. झाप म्हणजे मल्लखांबाच्या बोंडावर उभं राहून अथवा बसून पतंगी, विविध फरारे अशा प्रकारातून मल्लखांबापासून दूर फेकले जाऊन पुन्हा मल्लखांब मध्ये पकडणे याला झाप टाकणे असे म्हणतात. चित्रांमध्ये तुमच्या लक्षात येत असेल बघा, की कशा प्रकारे त्यांनी पायांमध्ये हे पकडलेलं आहे बघा. इथे इथे पाय आणि हात दोघांमध्ये पकडलेला आहे. त्यानंतर फरारे. मल्लखांबावरील हातांनी विविध प्रकारे धरून व पाय दूर ताठ करून तोंड सांभाळण्याच्या क्रियेला फरारे असे म्हणतात. क्वचित मल्लखांब पायाने पकडून हात मोकळे सोडले जातात. म्हणजे पायाने पकडला जातो आणि कधी कधी हात मोकळा सोडला जातो. आणि त्याचे सुद्धा प्रकार कोणकोणते, आकडी, गुरु पकड, बजरंग पकड असे त्याचे प्रकार आहेत. त्यानंतर जशी आसनं बघा, तुम्ही योग दिनाला म्हणा किंवा त्या दिवशी निशाणे मॅडमनी तुमचा तास घेतला होता शारीरिक शिक्षणाचा, त्यावेळेला तुम्ही विविध आसनं केली होती. पण ती आसनं तुम्ही जमिनीवर बसून केली होती. पण अशीच निरनिराळ्या प्रकारची आसनं ही मल्लखांबाच्या अंगापासून ते बोंडापर्यंत विविध प्रकारे करता येतात. कोणकोणती आसनं तुम्हाला करता येतात, तर पद्मासन करता येतं, गरुडासन करता येतं, धनुरासन करता येतं, शीर्षासन करता येतं, ऋषिकासन करता येतं.
म्हणजे अनेक प्रकारची आसनं सुद्धा तुम्हाला या मल्लखांबावर करता येत असतात. नंतर आरोहण उड्या. मल्लखांबापासून काही अंतरावरून पळत यायचं, म्हणजे धावत धावत यायचं आणि मल्लखांबाच्या शेजारी उभं राहून अथवा उडी मारून हाताने पकड न घेता पायाने मल्लखांब अडीत किंवा तेढीत पकडणे याला आरोहण उड्या असे म्हणतात. बघा, तो धावत आलाय आणि त्यांनी पायामध्ये पकडलेला आहे, पूर्ण शरीर त्याचं बाहेर आहे आणि पायामध्ये त्यांनी मल्लखांब पकडलेला आहे, याला आरोहण उड्या असे म्हणतात. त्याचे सुद्धा मग घोडा अडी, घोडा तेडी, सुळकी अडी, गुलाट अडी असे अनेक प्रकार पडतात. आणि जेव्हा तुमच्या आता ह्या आधुनिक स्पर्धात्मक मल्लखांबात तर या उड्यांना फारच महत्व आहे. आता हल्ली या क्रीडा प्रकाराचा स्पर्धांमध्ये समावेश झालेला आहे आणि त्या स्पर्धात्मक मल्लखांबांमध्ये ह्या उड्यांना अतिशय महत्व आहे. त्यानंतर उड्या. आता मल्लखांबावरून विविध प्रकारे उड्या मारून जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला उड्या असे म्हणतात. म्हणजे जमिनीवरून जो जेव्हा खाली उतरतो त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकार आहेत. नंतर ताजवे. मल्लखांबाच्या बोंडावर पोट, पाठ अथवा शरीराचा अन्य भाग टेकवून मल्लखांब हातापायाने न पकडता शरीर तोलण्याला ताजवे असे म्हणतात. सलाम्या. अड्यांप्रमाणेच विविध प्रकारे मल्लखांबावर पकड घेऊन शरीर उलटे करून अडी न मारता पुन्हा जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला सलामी मारणे असे म्हणतात. असेच विविध प्रकार केल्यानंतर उतरण्याचे मग अनेक प्रकार आहेत. मग त्यामध्ये अडीच्या स्थितीमधून कलाट, त्याचप्रमाणे विविध आसनांमधून उडी व कलाट असे प्रकार आहेत. या प्रकारांच्या मध्ये नाविन्य आणण्याच्या दृष्टीने मल्लखांबावरून पुढे अथवा मागे गुलाट मारणे यासारखे नवीन प्रकार केले जातात. जर तुमच्या शाळेमध्ये खरंच मल्लखांब असेल तर आपण आता हे जे प्रकार बघितले ह्या प्रकारांचा तुमच्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांकडनं तुम्ही अधिक माहिती नक्कीच घेऊ शकता. त्यानंतर आपण आता एक छोटासा व्हिडिओ बघूया. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि आमच्या महानगरपालिकेची मुलं या स्पर्धांमध्ये सहभागी होतात आणि छानपैकी आपली कला सादर करत असतात. त्याचाच थोडासा नमुना आपण इथे बघूया. किती सुंदर मनोरे बघा ही मुलं बनवत आहेत. अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारं असं हे दृश्य आहे आणि हे सर्व शिक्षण महानगरपालिकेच्या शाळांमधून मुलांना दिलं जातं.
या मल्लखांबामुळे आपल्याला काय काय फायदे होतात बघा. तर मल्लखांबाला तेल लावलेलं असतं. आपण सुरुवातीला बघितलं की मल्लखांबाला तेल लावलेलं असतं एरंडाचं. आणि आपण मल्लखांबावर सतत सराव करत असल्यामुळे आपल्या शरीराचं त्या मल्लखांबाशी घर्षण होत असतं. त्या खांबाला घर्षण होत असतं आणि मग आपल्या शरीराला तेलाची मालिश सुद्धा होते आणि व्यायाम सुद्धा होतो. तसेच जसं बाह्येंद्रिय आहे, जसे हात पाय आपले त्यांना व्यायाम होतो. तसाच यकृत, प्लीहा आणि इतर अंतरिंद्रियांना सुद्धा व्यायाम होतो आणि ते कार्यक्षम राहतात. तसंच त्याच्या हालचाली आपण बघितल्या की कशा उलट-सुलट वेगवान हालचाली असतात आणि त्याच्यामुळे मग श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण या शरीरातल्या व्यवस्था कार्यक्षम राहतात. म्हणजे बाह्येंद्रियांबरोबरच आंतरिंद्रिय सुद्धा आपले कार्यक्षम राहतात. तसंच आपली चरबी वाढलेली असते बघा, पोट सुटलेलं असतं, ते सुद्धा त्यांनी कमी होतं. नंतर आपल्या हातापायाचे पंजे, कारण आपण पकडतो ना, तो खांब आपल्या हातामध्ये पकडतो. त्यामुळे आपले पंजे, नंतर मांड्या, पोटऱ्या, दंड, खांदे यांच्या आतल्या संस्था सुद्धा कार्यक्षम होतात. तसंच पोटाचे स्नायू, बरगड्या, पाठीचा कणा हे सुद्धा बळकट व्हायला मदत होते. आणि मग शारीरिक विकासच होतो असं नाही, तर मानसिक स्वास्थ्य सुद्धा या मल्लखांबामुळे उत्तम राहतं. मग अशी आपण जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये तुम्ही बघितलं की किती चपळतेने ती मुलं आपल्याला कसरती दाखवत होती आणि त्यामुळे काय होतं, त्यांची एकाग्रता सुद्धा वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि त्या आत्मविश्वास जर आपल्याकडे असेल तर त्याच्या बळावर आपण काहीही मिळवू शकतो. म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य सुद्धा खांबामुळे उत्तम राहण्यास मदत होते. आपण आता हा एक व्हिडिओ बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे एक गाणं आहे बघा. त्याचं मल्लखांब गीत आहे आणि त्या मल्लखांब गीताबरोबरच आपण काही प्रात्यक्षिक सुद्धा बघूया. क्रीडापटूंची स्पर्धा क्रीडापटूंची चुरशीने होते हो लढती, उलट्या सुट्या कलाटी कसरती लीलया करती, अडवे उभे फरारे पंचांकडूनही गणती, विजयी विरासला सन्मान आरती जी जी सन्मान आरती जी जी सन्मान आरती जी 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 योगपट्टू ही येती आसने सहज सिद्ध करती,
तोरणी स्तंभावरती सफाईने कसरत करती. लवचिक तोला सहती साधती व्याधी मुक्ती. आसन ती जमिनीवरची करती अधांतरी. सर्कस मधल्या ही व्यक्ती कसरती करती. ट्रॅपिस रिंग सही खांब दोरीला घेती. अति उंच खांबावरती तोलाचे मले रचती. छोट्या खांबावरती मनरंजन खासची करती जी जी जी. हा गौरव परंपरेचा. आसन कसरतीचा व्याधी मुक्तीचा मल्लखांब हाच केंद्र आहे. जगण्याचा हाच मंत्र आहे. मल्लखांब मजला प्रिय आहे. हजी जी जी. मल्लखांब मजला प्रिय आहे. हजी जी 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 जी. अशा प्रकारे विविध कसरती केल्या जातात. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. आणि सुरुवातीला जी मुलं होती ती कर्मवीर दादासाहेब गायकवाड मराठी शाळेमधली मुलं होती. महानगरपालिकेच्या शाळेमधील मुलं होती. अतिशय चपळाईने त्यांच्या त्या कसरती चालू होत्या. महानगरपालिकेमध्ये असे विविध प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच इतर त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने त्यांना शिक्षण दिलं जाते. मग ते संगीत असो, कार्यानुभव असो, हस्तकला असो, असे विविध प्रकारचं शिक्षण मुलांना शाळेमध्ये दिलं जातं. मल्लखांब आपण बघितलं की तो काटकसरीचा खेळ आहे. कारण बघा या खेळाकरता कुठलंही सामग्री लागत नाही. तर मोठं क्रीडांगण नको का, चेंडू नको का, रॅकेट नको का, बॅट नको का, बूट नको, काही नको. एवढंच नाही तर एक ठराविक प्रकारचा गणवेश हवा, तेही नको. आणि म्हणूनच याला काटकसरीचा खेळ आहे असं म्हटलं जातं. या खेळामुळे शरीराची जडणघडण उत्तम होते. प्रमाणबद्ध शरीर होतं. सुडवलासा बांधा असतो. नंतर उत्तम आरोग्य मिळतं आणि मानसिक क्षमता सुद्धा वाढते. आणि याच्या वेगवान स्पर्धेकरता लागणारं क्रीडा कौशल्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर मल्लखांब हा उत्तम पर्याय आहे. जशी आपण ह्या मल्लखांबाविषयी माहिती बघितली ना, तसं आता तुम्ही सुद्धा एखाद्या खेळाविषयी माहिती मिळवा. किंवा तुमचा जो आवडता खेळ असेल त्या खेळाविषयीच तुम्ही माहिती मिळवा. मग त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत बघा. तर तुमचा आवडता खेळ आहे, तिथे तुम्ही खेळाचं चित्र लावा. नंतर तो कोणत्या प्रकारचा खेळ आहे, वैयक्तिक आहे का सांघिक आहे, म्हणजे संघाने खेळला जातो का वैयक्तिक खेळला जातो. नंतर हा कोणत्या प्रकारचा क्रीडा प्रकार आहे, शारीरिक आहे का बौद्धिक आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक खेळामध्ये बौद्धिक क्षमता सुद्धा उपयोगी असतेच. सगळेच खेळ फक्त शारीरिक नसतात, तर बौद्धिकतेचा पण त्यामध्ये कस लागत असतो. नंतर हाच खेळ तुम्हाला का आवडतो, किंवा या खेळामध्ये किती खेळाडू असतात, या खेळामुळे कोणते फायदे होतात, या खेळामध्ये विजयी होण्यासाठी काय आवश्यक आहे, आणि या खेळामधील तुमचे प्रेरणास्थान कोण आहे. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नीट विचार करा. त्या खेळाविषयी चांगली सखोल माहिती मिळवा. आणि जर तुम्हाला तो खेळ आवडत असेल तर त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा.